بسم الله الرحمن الرحيم أتى أمر الله فلا تستعجلوه سبحانه وتعالى عما يشركون ينزل الملائكة بالروح من أمره على من يشاء من عباده أن أنذروا أنه لا إله إلا أنا فاتقون خلق السماوات والأرض بالحق تعالى عما يشركون خلق الإنسان من نطفة فإذا هو خصيم مبين والأنعام خلقها لكم فيها دفء ومنافع ومنها تأكلون ولكم فيها جمال حين تريحون وحين تسرحون وتحمل أثقالكم إلى بلد لم تكونوا بالغيه إلا بشق الأنفس إن ربكم لرؤوف رحيم والخيل والبغال والحمير لتركبوها وزينة ويخلق ما لا تعلمون وعلى الله قصد السبيل ومنها جائر ولو شاء لهداكم أجمعين. आरंभ अल्लाहच्या नावाने जो मोठा मेहरबान अतिशय दया करणारा आहे. येऊन पोहोचला अल्लाहचा आदेश. आता तुम्ही घाई करू नका. अल्लाह प्रत्येक प्रकारच्या दोषापासून मुक्त आहे आणि हे लोक अल्लाहच्या सोबत दुसऱ्यांनाही ईश्वर मानतात. अल्लाह या ऐबापासून मुक्त आहे आणि अतिशय महान आहे. आपल्या दासांपैकी त्यानं ज्यावर इच्छिलं फरिश्त्यानं आपल्या हुकमानं आत्म्यासह पाठवलं. हा संदेश देऊन की लोकांना स्पष्टपणे खबरदार करा की माझ्याशिवाय कोणीही भक्ती उपासना करण्यायोग्य नाही आणि फक्त माझंच भय राखा. आकाशानं आणि जमिनीला सत्याच्या आधारावर त्यानंच निर्माण केलं आहे. हे लोक जे शिर्क करतात अल्लाह त्याहून अतिशय उच्च आणि महान आहे. अल्लाहनं माणसाला पाण्याच्या टपकणाऱ्या थेंबापासून निर्माण केलं आणि माणसाची ही अवस्था आहे की उघडपणे वादविवाद आणि भांडण करण्यास समोर आला. आणि 4 पायांच्या जनावरांनाही त्यानं तुमच्यासाठीच निर्माण केलं की यांच्या कातडी आणि केसांमध्ये तुमच्याकरता थंडीपासून बचाव आहे. आणखी अनेक फायदे आहेत आणि त्यांच्यापैकी काहींना खातातही. आणि तुमच्याकरता या पाळीव जनावरांपासून मोठी शोभा आणि रम्य देखावा असतो जेव्हा तुम्ही त्यांना संध्याकाळी चारून घरी परत आणता आणि सकाळी चरायला नेता. आणि ही जनावरं तुमचं वजनदार सामान लादून चालतात त्या शहरांकडे जिथे तुम्ही कष्ट यातनेशिवाय पोहोचू शकत नव्हतात. निसंशय तुमचा पालनकर्ता तुमच्यावर मोठी माया करणारा मेहरबान आहे. आणि त्यानं घोडे, खेचरं, गाढव यांनाही तुमच्या सेवेला लावलं की यांच्यावर जेव्हा स्वार होता तेव्हा शोभा सजावटीत तुमचा थाट झळकतो. आणि यापुढे तो आणखी काही वाहनं तुमच्यासाठी निर्माण करील ज्यांना तुम्ही अजून जाणतही नाही. आणि जाणून घ्या की अल्लाहपर्यंत पोहोचण्याचा मार्ग पक्का आणि निश्चित आहे आणि इतर मार्ग वेडेवाकडे आहेत. आणि अल्लाहनं इच्छिलं असतं तर तुम्हा सर्वांना एकत्र एकाच मार्गावर चालवलं असतं.